हाय हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल दीपाली एक हाऊसवाईफ। आज आहे वसुबारस आणि मुलांना लागलेल्या सुट्ट्या। अंशुलला तर लागलीच होती, तक्षची पण मस्त पार्टी वगैरे झाली आणि सुट्टी लागलेली आहे। तर टिफिन मध्ये तर त्याने स्नॅक्सच नेले होते, म्हणजे हेच दिवाळीचा सगळा फराळ, लाडू, चकली, चिवडा वगैरे। आणि तो येईपर्यंत मला घरातलं घ्यायला गेलंय, म्हणजे जे की गाईला नैवेद्य बनवायचा असतो ना, म्हणजे आपल्याला आज नैवेद्यासाठी बाजरीची भाकरी आणि गवारीची शेंग बनवतात, तर तेच बनवायचं होतं। आणि म्हणून म्हटलं आता वसुबारचं सगळं साफसफाई वगैरे करून घेतली, झाडून पुसून सगळं झालेलं आहे बाकीचं काम। कपडे आता मशीनला टाकलेले, तर ते पण सुकायला टाकायचे। आणि त्याला घेऊन आली आहे स्कूलमधून, तर म्हटलं तर बाकीचं पण आता आवरून घेईन। तर तो म्हटला मी काम माझं आत्ताच आवरलेलं आणि देवपूजा त्याला करायची होती, तर मग आता तो करतोय देवपूजा। त्याला भूक लागली, भूक कंट्रोल होत नाही आता। असं शॉर्टकट काही नेलं की मग त्यांना दमच निघत नाही परत। तर बनवून घेते स्वयंपाक मी आता। पहिले तर शेंगदाणे भाजायला टाकले, पीठ मळून घेणार आहे, कारण मुलं बाजरीची भाकरी खाणार नाही। थोडेसे त्यांच्यासाठी चपात्या बनवायला लागतील आणि नंतर चपाती भाजून झाल्यानंतर मग त्या सगळ्यात भाकरी टाकून घेते। तर म्हटलं स्वयंपाक करत करतच तुमच्याशी बोलावं आज, कारण हो कुठे, हा ते ठेव, कुठे ठेव, तिथंच ठेव देवपापाशी, नंतर बघते मी। हा, तर तुमच्याशी बोलायचं म्हणजे हेच की तुम्ही आपल्या चॅनलवरच्या रेसिपी बघितल्या का, लाडूची, चकलीची, चिवड्याची? आणि नसेल बघितली तर नक्की बघा, अजून दिवाळी चालू आहे, बनवतायत सगळे। जर वाटलं तुम्हाला लाडूची चाचणी घेताना आपली कडक होते किंवा लूज पडते, किंवा मग मी मैद्याची चकली बनवलेली रेसिपी टाकलेली आहे, तर म्हणजे 70% तरी होत असेल, कारण आमच्याकडूनच खूप वेळा झालेलं आहे की मैद्याची चकली बनवायला गेला की ते तेल खूप पिते। तर ह्यावेळी मी परफेक्ट चकली बनवलेली आहे आणि तुमच्यासाठी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे। तर जर तुमची पण चकली तेल पित असेल किंवा अशी मऊ पडत असेल, कुरकुरीत होत नसेल, तुम्ही माझ्या चॅनलवरची रेसिपी नक्की बघा, ह्याची चकलीची पण आणि लाडूची पण। लाडू दामट्याचे बनवलेले पण खूप छान झालेत, आणि ज्यांनी बघितले त्यांना तर आवडलेच आहे। ज्यांनी नाही बघितलं त्यांनी जाऊन बघू शकता आणि ट्राय सुद्धा करू शकता। सांगितलंय त्या प्रमाणातच तुम्ही बरोबर तसं केलं तर काहीच बिघडणार नाहीये। तर नक्की बघा आणि कमेंट करून सांगा। दिवाळी संपत नाही आपलं, म्हणजे दिवाळीचा फराळ काय 15 दिवस चालू असतो, आता कुठे दिवाळीला सुरुवात झालीये। तर बघू शकता। आणि मी छान छान रांगोळीत पण टाकणार आहे आता, मी म्हणते बरं का, पण मला ना काय होतंय, हे सगळं मुलांना पण सुट्ट्या लागल्या, तुम्हाला माहिती आहे मुलं घरी असल्यावरती किती राडा असतो। तर तेच माझं पण चाललंय, खूप गोंधळ आहे। पण जेवढं होईल तसं मी शक्य असेल ते सगळं तुमच्यासोबत शेअर करेल। आणि वसुबारसची तर मी रांगोळी खूप आधीच टाकलेली आहे, लक्ष्मीपूजन दिवशीची पण टाकली आहे, पण अजून एखादी टाकेल लक्ष्मीपूजन दिवशी काढायची स्पेशल अशी। तर हा व्हिडिओ तर तुम्ही धनतेरस दिवशी बघणार, तर त्याच्यामुळे धनत्रयोदशीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। तर तुमच्याशी गप्पा मारत मारत माझं पीठ मळून झालेलं आहे आणि तक्षची देवपूजा झालेली आहे, शेंगदाणे पण भाजून झालेत। तर पहिले आता ना शेंग बनवून घेते, शेंग टाकते शिजायला आणि मग चपाती लाटून घेते, कारण आता मुलं काही दम काढत नाहीये, त्यांना सुट्टी असेल ना मग खूप भूक लागते। आणि ते दुसरा एवढं सगळं केलंय, चिवडा केलाय, लाडू केलाय, चकली केली, ते खाणार नाही, त्यांना आता भाजी चपाती पाहिजे। आणि जेव्हा होत नव्हतं तेव्हा तुम्ही जर माझा व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला माहित असेल, आणि नसेल बघितला तर तुम्ही पाहू शकता,
चकली मी रात्रीच्या 3 वाजेपर्यंत करत होते माहितीये, कारण मला संध्याकाळी 10:30-11 वाजता तक्षणी स्कूलमध्ये हे न्यायचंय, पार्टीसाठी घेऊन जायचंय. चकलीच पाहिजे. लाडू आणि चिवडा मी केला होता, शंकरपाळी पण ऑलरेडी झालेली आहे आणि सगळ्या रेसिपी आहेत आपल्या चॅनलवरती, पण त्यांनी मला चकलीच पाहिजे, माझ्या फ्रेंडसाठी मला चकलीच घेऊन जायचंय म्हणून मला रात्रीच्या 3 वाजेपर्यंत चकली करायला लावली. आणि आता मी थोडंसं काम आहे म्हणून खा म्हणते, ते थोडं नाश्ता आलाय आता स्कूलमधून, तर नाही भाजी चपातीच पाहिजे. आणि हे बारकं पण तेच बोलतंय, भाजी आणि चपातीच पाहिजे आणि भाकरी पण नाही खाणार आहे. चला बनवून घेते. शेंगाची भाजी बनवलेली दाखवते, सोपीच आहे, तुम्ही पण बनवलीच असेल आणि सगळेच बनवतात. माझी पद्धत ती मी तुम्हाला दाखवते, साधी सोपी. आपण गवारची शेंग बनवूया सुक्कीवाली आणि त्याच्यानंतर भाकरी टाकून बाकीचं काय ते बघूया. आणि तक्षणी देवपूजा कशी केली हे पण मी तुम्हाला दाखवते. तर चला हात धुवून घेते पहिले, मग शेंग शिजायला टाकूया. तक्षूची देवपूजा झालेली, मी पण नमस्कार वगैरे करून आले देवाला आणि शेंगाने काढून घेते. शेंगा रात्रीच निवडून ठेवलेल्या मी गवारच्या, ते तरी एक काम कमी झालं, त्याला पण भरपूर वेळ लागतो. आणि शेंगा तर कसल्या महाग, बापरे. चला शेंग काढून घेतली फ्रीज मधून आणि तेल टाकून घेते. तर ह्याच्यात लसूणच आम्ही सुरुवातीला फोडणीलाच लसूण घालतो, पण आज घालणार नाहीये कारण देवाला प्रसाद ठेवायचा आहे. तर मग बिना लसणाचीच करते आजचे दिवस. पहिले धुवून घेते छान. शेंगा पाण्यात टाकून घेतलेल्या आहेत, तेल पण तापलंय छान. इकडे आता शेंगमध्ये मीठ घालून घेणार आहे आणि थोडंसं पाणी घालणार आहे शिजायला, कारण आता ना अशा कवळ्या शेंगा काही जास्त भेटलेल्या नाही आहेत, थोड्याशा निबरच आहेत, तर त्याच्यामुळे मग थोडंसं पाणी घालून त्याला शिजवणार आहे. आणि पाणी थोडं जास्त घालणार आहे कारण अंशुलला थोडीशी रशी आवडते, त्याला मिठाची शेंग खायला आवडते, तर चपातीसोबत थोडी ती रशी पण लागते त्याला, तर तशीच त्याला आधी काढून देणार आहे मी शेंग. आणि एक साईडला तर चपाती बनवून घ्यायची लगेच, कारण पोरं खूप ये जा करायला लागलेत, आता भूकच लागली आहे खूप. तर इकडे मी आता चपाती बनवायची तयारी केलेलीच होती, पीठ वगैरे तुमच्याशी गप्पा मारत मळून झालेलं, शेंग पण शिजायला टाकलेली. तर म्हटलं शेंगदाणे वगैरे बारीक करून घेऊया. मी ह्याच्यामध्ये काही कोथिंबीर वगैरे घालत नाही आहे, कारण मला बाजरीच्या भाकरीसोबत जेव्हा शेंग खायची असेल त्यावेळेस मला त्याच्यामध्ये कोथिंबीर वगैरे काही आवडत नाही, प्लेन शेंग बनवलेली आवडते. फक्त मसाला काळावाला आपला घरचा मसाला आणि मीठ, मटण मसाला हेच. शेंगची ओरिजिनल टेस्ट जी असते ती मला प्रचंड आवडते, त्याच्यामुळे मी ह्याच्यामध्ये काही घातलेलं नाही आहे. आणि आता इकडे चपात्या बनवत माझं शेंगचं पण त्याला पण बघणं चालू होतं सारखं, कारण खाली लागायला नको, मी त्याच्यात कूट पण घातलेलं आहे. तर अंशुलला थोडीशी रशी आवडते त्याच्यामध्ये, म्हणून मी त्याला थोडंसं ते जेव्हा हे राहिलं होतं त्याच्यामध्ये रशी होती तोपर्यंतच त्याला शेंग काढून ठेवली शिजल्यानंतर. आणि मग तक्षला आणि माझ्यासाठी मसाला घालून घेतला, तर मसाला भरपूरच घातला कारण आम्हाला दोघांना पण खूप चणचणीत खायला आवडतं. आणि शेंग ऑफकोर्स आपल्याला भाकरीसोबत खायची बाजरीच्या, तर एक तर बाजरीच्या भाकरीसोबत मिरचीचा ठेचाच खूप छान लागतो, पण आता शेंग खायची तर ती पण आपल्याला झणझणीतच पाहिजे, कारण बाजरीच्या भाकरीसोबत कुठली भाजी खाणार तर ती भाजी झणझणीत पाहिजे, त्याच्याशिवाय त्याची टेस्ट म्हणजे छान लागतच नाही. तर मस्त शेंग पण आता झालेलीच आहे रेडी, आणि पाहू शकता किती छान दिसत होती आणि लागत पण तेवढीच भारी होती. तर चपात्या बनवत नंतर माझ्या भाकरी पण बनवून झाल्या आणि सासूबाईंचा फोन आलेला, तर ते बोलत मी मग भाकरी दाखवल्या नाही, तर अशा काहीशा झालेल्या भाकरी. आणि ही अशी देवपूजा केली होती तक्षनी, खूप मस्त केलेलं सगळं.
तर मग तेच म्हटलं तुमच्याशी शेअर करते. आणि तो पण मध्ये मध्ये डोकवतो, त्याला सांगायचं की हे मी केलं आहे, तर तो पुढे बोलतो आहे तुमच्याशी. तर बघा पुढे. का रे तू केली सांगतोय छान केली, भारी जमतं तुला देवपूजा करायला. फक्त मम्मीने हे दिले, फक्त कधी कधी हळदी कुंकू लावायला विसरतो देवाला. आज नाही विसरले. आज नाही विसरलं, आज लावलेलं मी बघितलं होतं ना. मी त्यामुळे लगेच चालते मी नमस्कार करायला स्वयंपाक करत करतच. म्हटलं बघूया सगळं व्यवस्थित केलंय का. पण खूप छान केलंय, पाहू शकताय. मस्त गाय पण इकडे छोटंसं एक चौरंग आणलेलं आहे मी, त्याच्यावर त्यांनी ठेवली आहे छान गाय वासरू. मस्त पूजा केली, फुल वगैरे मांडलेत. आणि त्याला मी सांगितलं होतं दिवा दोन्हीमध्ये एकच लाव, इथं एकच ठिकाणी लाव. तर मस्त तसंच केलेलं आहे ना, छान केली. जमतंय सगळं, त्याला खूप आवडते देवपूजा करायला. आणि हे सगळं झाल्यानंतर मी घेतलं होतं माझं फेवरेट जेवण, जे मला खूप आवडतं. आणि खूप भारी झालेलं, पोटभर जेवले मी. असं तोंडात घास टाकला इतकं छान वाटलं. चणचणी तशी, एवढी तिखट झालेली गवारची शेंग आणि बाजरीची भाकरी खूपच मस्त लागत होतं. तक्ष पण खूप पोटभर जेवलेलं, त्याला पण तिखट भाज्या असतील तेवढं तो खातो. मी त्याला पण विचारत होते की किती छान झालं ना रे. तो हो मम्मा मी पण खूप भारी जेवलो. तर चला घेते जेवण करून, भेटूया नंतर. तर शिकलंय पोरगं हळूहळू, मदत खूप करायला लागलं आता बाळ, है ना. तर चला, मस्त सगळं देवपूजा तक्षणी केलेली आहे. आणि रांगोळी छोटीच घातलेली, कारण म्हटलं आता एवढा वेळ पण नव्हता. आणि ह्या खूपच भूक 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 करायला लागली, त्यांना खूप भूक लागलेली. छान झाली घरी शेंग, मला तर खूप आवडली. मला ना अशी बाजरीच्या भाकरीसोबत खायला आपण जी शेंग बनवतोय अशी साधी सोपीच आवडते. कोथिंबीर नको, कढीपत्ता नको, लसूण नको, काहीच नको. फक्त मसाला वगैरे मीठ आणि हेच घालून बनवायची, आणि एवढी टेस्टी लागत होती. आणि का काय माहिती, आजचा जो प्रसाद आपण बनवतो त्याची टेस्टच वेगळी असते. खूप छान झालेलं जेवण, है ना. चला आता ना व्हिडिओचा एंड इथंच करूया. आम्ही फक्त तुम्हाला वसुबारस आम्ही कशी सेलिब्रेट केलं, आम्ही कसं देवपूजा वगैरे कशी बाळाने केली, आणि देवबाप्पासाठी नैवेद्य बनवलेला ते दाखवलं. तर आता पुढचा ब्लॉग बनवायचा आहे गुलाबजामचा. आणि हा खूप म्हणजे झाला आहे ऑलरेडी मोठाच. आणि आता गुलाबजामची रेसिपी ह्यात टाकणार तर ते अजून मोठं होणार. तर खव्याचे गुलाबजाम बनवायचे आहेत, आणि ती रेसिपी फोडलेले वगैरे ते उद्या. तर मग ते सगळं करायचं आता पुढे. त्याच्यामुळं आपण इथंच थांबूया ह्या व्हिडिओमध्ये. आणि फटाक्याचे व्हिडिओ उद्या येतात. फटाके वगैरे फोडलेलं उद्या भेटेल किंवा परवा भेटेल बघायला ते तुम्हाला. उद्या आपण गुलाबजामची रेसिपी टाकतोय, खव्याचे गुलाबजाम. उद्या, आज नाही बनवायची आज आहे, उद्या टाकायचं त्यांना दाखवायला. आणि आवडली रेसिपी तर तुम्ही पण बघा बनवून, ठीक आहे. कमेंट करून सांगायला विसरत जाऊ नका कसं झालंय, काय झालंय. तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये गुलाबजामच्या रेसिपीसोबत. आणि बाळाला खायच्यात खव्याचे गुलाबजाम. बाळ एक एक हट्ट खूप डेंजर करतं माहितीये का, बाळाचे हट्ट खूप डेंजर आहेत. चकली पाहिजे तर चकली पाहिजे, गुलाबजाम पाहिजे तर पाहिजे. सगळं केलंय तू, आता गुलाबजाम राहिलेत. म्हणजे ठीक आहे बनवते. तर घेते बनवून आता. आणि तिकडे तो रुसलाय बारका, मला खायचे नाही गुलाबजाम, तू कशाला बनवते. म्हटलं तुझ्या एकट्यासाठी नाही बनवते, ह्याला खायचेत. त्याला चकली खूप आवडली, तो रात्रंदिवस चकलीच खातोय. त्याने अक्षरशः दाढेचं कातडं काढून घेतलंय, एवढी चकली खाल्ली त्यांनी. तर आवडल्यावर खातात मुलं, आणि असं खाल्लं तर आपल्याला छान वाटतं. तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये गुलाबजाम बनवणारे खव्याचे त्या रेसिपीसोबत. आणि चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनलचं नाव आहे दीपाली एक हाऊसवाईफ. बाय.